लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी काल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे। काल विधानसभेत अजित पवारांना लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला होता। दरम्यान आता 2100 रुपयाबाबत अजित पवारांनी मोठे वक्तव्य केले आहे। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देणार, आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं। सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं। त्यामुळे आता 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। अर्थसंकल्पातील वित्त, अन्न व नागरी विभागाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत, तर लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2100 रुपये कधी देणार अशी विचारणा सदस्यांनी काल विधानसभेत केली होती। त्यावर अजित पवारांनी ही माहिती दिली। लाडकी बहीण योजनेत मार्च महिन्यापर्यंत सर्व हप्ते देण्यात आले आहेत। दरम्यान आता एप्रिलचा हप्ता मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे। पुढच्या महिन्यात रामनवमीच्या मुहूर्तावर एप्रिल महिन्याचे पैसे कदाचित येऊ शकतात, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी देणार याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, मात्र लाडकी बहीण योजनेत 5 वर्षात कधीही 2100 रुपये देण्याची घोषणा होऊ शकते। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या कालावधीत लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा होऊ शकते अशी माहिती आदिती तटकरेंनी मध्यंतरी दिली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे।